जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात शिष्टमंडळस्तरीय चर्चा. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, हरित शाश्वत विकास क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर भर. भारत आणि जर्मनी यांच्यात 19 महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी. 8 क्षेत्रात सहयोग विस्तारण्यासाठी सहमती. द्विपक्षीय संरक्षण औद्योगिक सहकार्य मजबूत करण्यासाठी मंचाची स्थापना. भारत आणि जर्मनी यांचे संबंध संपूर्ण मानवतेसाठी महत्त्वपूर्ण असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. जागतिक संस्थांमध्ये सुधारणा आवश्यक असल्यावर दोन्ही देशांचं एकमत. भारत जर्मनी आर्थिक संबंधांच्या पूर्ण क्षमतेनं वापरासाठी भारत युरोपीय महासंघ मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता फ्रेडरिक मर्ज यांनी केली व्यक्त. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2026च्या समारोप सत्रात सहभागी. व्यापार करारासाठी भारत आणि अमेरिकेत सक्रिय वाटाघाटी सुरू. हा करार पूर्णत्वाला नेण्याचा दृढ निर्धार असल्याचं अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांचं वक्तव्य. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन येत्या रविवारी 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 लोकसभेत करणार सादर. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयामुळेच धारावीचा गृहप्रकल्प अदानी समूहाला मिळाल्याचं सांगत, लुटायची संधी केल्यामुळे आता त्यांचं अरण्यरुदन सुरू. मुख्यमंत्र्यांचा घणाघात. राहुल गांधी यांचीच अदानी विषयक भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. अदानी देशाला धोका असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप रास्तच असल्याचा दुजारा हर्षवर्धन सपकाळ. आरक्षण मर्यादेचा संबंध नसलेल्या राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याची सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. आणि स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना अभिवादन.